आणि सह्याद्री देवराईच्या वतीनं चला सावली पेरूया हा उपक्रम राबवण्यात आलाय। अभिनेते सयाजी शिंदेंच्या हस्ते चला सावली पेरूया उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष बियांचं वाटप सुद्धा करण्यात आलं। लातूरमधील श्री देशी केंद्र विद्यालयात चला सावली पेरूया हा उपक्रम संपन्न झाला आणि या उपक्रमासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी। पाहूयात। निसर्गाशी नातं जुळावं यासाठी सह्याद्री देवराई प्रतिष्ठाननं एक उपक्रम हाती घेतला आहे। तो उपक्रम काय आहे याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे नेते तसेच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सयाजी शिंदे सर, आपलं स्वागत। सर्वप्रथम सह्याद्री देवराई प्रतिष्ठाननं हा उपक्रम हाती घेतला, तो काय आहे नेमका, तो कशा प्रकारे राबवण्यात येतोय? चला सावली पेरूया हा अभ्यासक्रमाचा भाग व्हावा म्हणून मी मंत्रालयात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। अजून माझे प्रयत्न कमी पडतायत, माझी ओळख कमी पडते, पण मी सध्या तरी जिल्हा लेवलवरती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय। एक पिशवी, एक 6x8ची आणि एक पी घेऊन, आणि त्यातून एक रोप तयार व्हावं आणि मला वाटतं की त्यांनी सावली तयार व्हावी। तर आई आणि झाड ह्याच्यापेक्षा जगात काही महत्त्वाचं मोठं नाही, आणि झाडा एवढा दुसरा सेलिब्रिटी नाही। कुठलाही सेलिब्रिटी सावली देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी फळं देत नाही। तर मला असं वाटतं की झाड हे असं सेलिब्रिटी आहे जे आपल्याला अन्न देतं, आपल्याला सावली देतं, आपल्याला ऑक्सिजन देतं। तर त्याची सुरुवात विद्यार्थ्याची ऍडमिशन घेतल्याच्या दिवसापासूनच सर्टिफिकेट आणतो तसं त्यांनी जर एक देशी झाडाचं बी आणलं आणि त्या बियेपासून त्याने रोप बनवलं आणि त्याची जर सावली झाली तर मला वाटतं ती सगळ्यात मोठी क्रांती होईल। आणि लातूर जिल्ह्यामध्ये ही अतिशय 5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा संकल्प आहे। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर।